हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17 श्लोक क्रमांक 24. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनाम्. यास्तव ओम असा परमात्म्याच्या नावाचा महाध्वनी सर्वप्रथम उच्चारून मगच यज्ञ, दान, तप इत्यादी क्रियांचे वैदिक धार्मिक विधी केले जातात. ओम या उच्चाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. विश्वाची उत्पत्ती त्याच विश्वाच्या शक्तीच्या स्फोटातून झाली असे आजचे विज्ञानही मानते. आपल्या ऋषींनी या विश्वाला परमब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि त्यातील शक्तीला परमात्मा असं म्हटलेलं आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी या परमात्म्याच्या शक्तीचा जो स्फोट झाला त्या स्फोटाचा आवाज म्हणजेच ओम. यास्तव ओंकार हा स्वयंभू ध्वनी आहे. आपल्या कंठामधून स्वाभाविक अवस्थेत ध्वनी उच्चारण केल्यास अ उ म हेच 3 उच्चार होतात. यापेक्षा वेगळे उच्चार होत नाहीत. या 3 शब्दांव्यतिरिक्त अन्य शब्द उच्चारला जात नाही. या 3 उच्चारातून ओम ध्वनित होतो. त्यातून ध्वनित होणारा ओम स्वयंभू आहे. हा उच्चार आपण मुद्दामहून केलेला नाही, तो स्वाभाविक झालेला आहे. त्यामुळे तो अंतस्थ आत्म्यामधून आलेला आहे. त्यामुळे तो अनाहत नाद आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी जो महाध्वनी झाला तो अनाहत नादच असायला पाहिजे. कारण दुसरा कोणताही निराळा ध्वनी करायला परम आत्म्याशिवाय तेथे अन्य कुणीही नव्हते. विश्वेश्वरामधूनच अनाहत ध्वनी होऊ शकतो. दुसऱ्या कोणामधून अनाहत ध्वनी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यावेळी झालेला नाद हा अनाहत ध्वनीच असणार. अन्य ध्वनी होऊच शकत नाही. यावरून विश्वनिर्मितीच्या वेळी परम आत्म्यामधून झालेला ध्वनी हा मानवी शरीरामधून स्वाभाविक होणारा अंतस्थ आत्म्यामधून होणारा ध्वनी ओंकार हाच होता असे अनुमान निघते. आपणही हा अनाहत नाद करून पाहू शकता. कोणत्याही आसनात स्थिर ताठ बसा. स्वाभाविक अगदी शांत बसा. मनावर कसलाही जराही ताण तणाव येऊ देऊ नका. श्वास घ्या. घेतलेला श्वास थोडा थोडा वापरत आपल्याला ध्वनी करायचा आहे. अगदी जरा थोडेसे ओठ विलग करा. आता स्वाभाविक ध्वनी करा. अ असा उच्चार होईल. आता ओठ जरासे जास्त विलग करा. स्वाभाविक ध्वनी करा. उ असा ध्वनी होईल. आता ओठांचा चंबू करा. स्वाभाविक उच्चार करा. ओ असा या 2 शब्दांच्या समुच्चयातून ध्वनी ऐकू येईल. अ आणि उ यांना जोड म्हणून ओ हा उच्चार होतो. हा उच्चार स्वतंत्र नाही, तो केवळ या 2 उच्चारांचा जोड आहे. आता ओठ मिटा. उरलेला श्वास नाकाने सोडत स्वाभाविक उच्चार करा. म असा उच्चार होईल. अ उ यांना जोडणाऱ्या ओला हा म जोडला जातो आणि त्यातून ओम असा ध्वनी होतो. हे अगदी नैसर्गिक स्वाभाविक उच्चारण आहे. म्हणूनच याला अनाहत ध्वनी असं म्हणायचं. ध्वनी बाहेर यायला तोंड आणि नाक असे 2च मार्ग आहेत. अ आणि उ हे निर्मळ स्वर आहेत. त्याचं उच्चारण तोंडातून बाहेर येतं. त्या अंतस्थ आत्म्यामधून परमात्म्याच्या अंशात्मकामधून येतं. म हे व्यंजन आहे. म अधिक अ बरोबर म.
त्यांचं उच्चारण नाकातून प्रकृतीमधून बाहेर येतं. आत्मा अधिक प्रकृती मिळून आपलं जीवन आहे. प्रकृती स्वयं नाही, त्यात आत्म्याचं अस्तित्व असावं लागतं. आत्म्याशिवाय प्रकृती मृत होते, अचेतन होते. आत्मा असेपर्यंतच ती चेतन असते. ओम हा अनाहत स्वयंभू ध्वनी आहे. नवबालक जन्माला आल्यावर सर्वप्रथम ओम असाच ध्वनी करतं, कारण त्याने नवीन जन्म घेतलेल्या प्रदेशाची त्याला भाषा अवगत नसते. त्यामुळे तो स्वयंभू ओम असं म्हणतो. गतजन्मोजन्मीची मूळ भाषा त्याला स्वाभाविक अवगत असते. त्याला देव काल स्थितीची बाधा त्याला देश काल स्थितीची बाधा येत नाही. नवीन देहधारणा झाल्यावर तो स्वाभाविकच स्वयंभू ओम असं म्हणतो. पशुपक्षी सुद्धा स्वाभाविक ओमचा उच्चार करतात. ओम. ओम या अक्षराचं दर्शन झालं. ओम या अक्षराकडे पाहिलं की आपोआपच एक विलक्षण कुतूहल निर्माण होतं. ओमबद्दल एक आंतरिक प्रेम निर्माण होतं. ओमबद्दल जिज्ञासा निर्माण होते. ओम अक्षर पाहताच त्याबद्दल नैसर्गिक आकर्षण वाटू लागतं. हे अक्षर मोठं आगळं वेगळं विलक्षण आहे. याची विशेष लक्षणं प्रथमदर्शनीच नजरेत भरतात. ओम या अक्षराबद्दल एक नैसर्गिक ओढ निर्माण होते. ओम या अक्षराला काना मात्रा रफार उकार जोडाक्षर वेलांटी असं काहीही नाही. ओममध्ये दुसरं कोणतंही अक्षर मिसळून ओम तयार झालेला नाही. ओम अबाधित आहे. इतर सर्व अक्षरं त्यात मुळाक्षरं मिसळून तयार झालेली आहेत. उदाहरणार्थ क हे अक्षर क क अधिक अ क असं तयार झालेलं आहे. ब हे अक्षर ब अधिक अ ब असं तयार झालेलं आहे. अशा प्रकारेच इतर अक्षरं तयार झालेली आहेत, परंतु ओम हे अक्षर असं तयार झालेलं नाही. ओम हा परिपूर्ण आहे. यामधूनच शब्दसृष्टी आणि स्वरसृष्टी निर्माण झाली आहे. ओंकारातील ही 3 अक्षरं महत्त्वाची आहेत. ती परमात्म्याप्रत नेणारी आहेत. आपण ओमच्या प्रेमात पडतो. यामधून ओमबद्दल आकर्षण वाढू लागतं. गतजन्मीची ओळख सांगत हा ओम आपल्या मनपटलावर विराजमान होतो. जन्मजन्मीचा हा सोबती असावा असं जाणवू लागतं. ही आंतरिक ओढ मोठी हुरहुर निर्माण करणारी असते. ओमची माहिती करून घ्यायची जिज्ञासा निर्माण होते. जसजशी माहिती मिळू लागते तसतसे आपण ओममध्ये तल्लीन होऊ लागतो. हळूहळू कंठातून ओंकार ध्वनीत होऊ लागतो. हा भारावून टाकणारा नाद आहे. या ध्वनीची आपल्याला एक वेगळीच प्रचिती येते. हा नाद ब्रह्मातून येत असल्याची जाणीव होते. ओंकार ज्ञानेंद्रियातून आपल्या हृदयात भिडतो. जणू काही पूर्वीपासूनच ओम आपल्या हृदयात विराजित आहे अशी प्रचिती येऊ लागते. ओंकार आपल्या मनाचा शरीराचा ताबा घेतो. आपण ओंकाराचे उपासक होतो. या ब्रह्मनादात आपण तदाकार होतो. या तदाकारित आपल्या हृदय वीणेवर सतत तो ब्रह्मनाद ध्वनित होऊन झंकारू लागतो, उमटू लागतो, प्रवाहित होऊ लागतो. आता आपण आपले राहत नाही, आपण ओंकारमय होऊ लागतो. आपल्या नकळत हा ओंकार आपल्यात झणकारू लागतो. आता ओंकार मुद्दाम करावा लागत नाही. लवकरच हा नादब्रह्म अनाहत होऊन आपल्याला आपल्यामधून सतत ऐकू येऊ लागतो. ओम ओम ओम. योगाधिराज पातंजलींनी सूत्र लिहिलं आहे. तस्य वाचकः प्रणवः. प्रणव म्हणजे ओंकार. विनम्र झालेल्याचं रक्षण करणारा, भक्तांचे रक्षण करणारा योगेश्वर परमेश्वर म्हणजे प्रणव. ओम भक्तांना
परमेश्वराचे नामस्मरण करायला परमेश्वराचे नाव ठाऊक झाले. भक्तांना परमेश्वराचे नामस्मरण करायला परमेश्वराचे नाव ठाऊक झाले. त्याला भावभक्तीने हाक मारायला, धावून ये म्हणून आळवायला परमेश्वराचे नाम मिळाले. उपासकांना उपासना करायला परमात्म्याचं एक अगदी छोटंसं सुटसुटीत नाव मिळालं. ते पूर्ण ब्रह्म जाणायला ओम हे पूर्ण नाव मिळालं. परमेश्वर म्हणजे ओम, ओम म्हणजेच परमेश्वर. याचा अर्थ ओंकाराचा जप, ओंकाराचे तप, ओंकाराचे ध्यान, ओंकाराचे स्मरण, ओंकाराची उपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना. योगादिराज पातंजलींनी सूत्र लिहिलं आहे, तज्य पस्तदर्य भावनम. प्रणव म्हणजे परमेश्वर. तो जाणून भावभक्तीने, भावनेने, श्रद्धेने त्या प्रणवाचा, ओंकाराचा, त्याचा अर्थ लक्षात घेऊन जप करावा. प्रणवाचा अर्थ प्रकर्षाने स्तवन करणे असाही आहे. ओम स्वयंभू आहे म्हणून त्याला अक्षर असं म्हटलं जातं. शर म्हणजे नाश पावणे, अक्षर म्हणजे नाश न पावणारा. ओममधून विश्व निर्माण झाल्यामुळे हे विश्व ओममध्ये विलीन पावणार आहे. ओम हा परमेश्वर वाचक असल्यामुळे ओम नाश पावणार नाही. आदी अनादी परमात्म्याबरोबर परमात्म्याचं नाव कायम अस्तित्वात राहणार आहे. म्हणून ओम हे अक्षर अविनाशी आहे. म्हणूनच ओंकाराचा जप करायला सांगितलं आहे. अविनाशी सत्याचा जप केल्यानेच आपणही त्या अविनाशी तत्वाप्रमाणे होऊ. नेहमी चिर शाश्वत सत्याची उपासना करावी, तरच ती कायम टिकू शकेल आणि आपल्याला चिर आनंद प्राप्त होईल. आपल्याला नेहमी दुसरा सुखी आहे असं वाटतं. हा दुसरा सुखी माणूस जे करत असेल ते आपण करायचा प्रयत्न करू लागतो. त्या सुखी माणसाचा सदरा मिळवून तो घालण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजेच आपणही सुखी होऊ अशी आपली समजूत असते. परंतु कितीही खटपट केली तरी सुखी माणसाचा सदरा आपल्याला शोधूनही सापडत नाही. कारण सुखी माणूस सापडणं दुर्लभ असतं. त्यातून जेव्हा सुखी माणूस सापडतो तेव्हा लक्षात येतं की त्या सुखी माणसाकडे सदरा नाही. तो या जड वस्तूंपासून दूर आहे, पूर्ण शुद्ध आहे आणि म्हणूनच सुखी आहे, आनंदी आहे. अशा या पवित्र अशा परमात्म्याच्या नावाचा सर्वप्रथम उच्चार करून मगच यज्ञ, दान, तप इत्यादी क्रियांचे वैदिक धार्मिक विधी केले जातात. सविस्तर माहितीसाठी आणि ओंकार साधना माहीत करून घेण्यासाठी जिज्ञासूंनी माझे योग साधना हे पुस्तक वाचावे आणि ओंकार साधना ही ध्वनिफीत ऐकावी आणि त्याप्रमाणे ओंकार साधना करावी. हरिओम.